मगर से सतलोक गया कबीरा, चाका पाया नहीं शरीरा. संत गरीबदासजी महाराजांची ही वाणी आहे. या वाणीचा अर्थ असा होतो की संत कबीर हे सहज शरीर मगर जे काही उत्तर प्रदेशमध्ये आहे या शहरामधून सन 1518मध्ये आणि माघ महिना होता, शुक्ल पक्ष एकादशीच्या दिवशी सहशरीर या ठिकाणी मगरून ते सतलोकात गेले अशी धारणा आहे संत गरीबदासजी महाराजांच्या वाणीमध्ये, त्याचा उल्लेख आहे. तर ह्या निमित्त याचंच औचित्य साधून आज आपण बघू शकतात की महाराष्ट्रामध्ये जे काही सतलोक आश्रम ढवळपुरी आहे, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर आणि ढवळपुरी गाव या ठिकाणी हे सतलोक आश्रम स्थित आहे. ह्या आश्रमामध्ये संत रामपालजी महाराजांच्या पाविन्य सान्निध्यामध्ये 3 दिवसीय महासमागम आयोजित करण्यात आलेला आहे. आणि ह्या महासमागमाची तारीख आहे 27, 28, 29 जानेवारी 2026. तर या महासमागमाला काय काय तयारी या ठिकाणी होणार आहे, कुठले कुठले श्रद्धाळू या ठिकाणी येतील आणि त्यांच्यासाठी जी काही व्यवस्था आहे आश्रमाकडनं ते कशाप्रकारे होणार आहे याचा पूर्ण आणि संपूर्ण आपण आढावा या ठिकाणी घेणार आहोत. तर दर्शकांना आपण बघू शकता की या ठिकाणी किती मोठं असं भव्य असं मैदान या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे. जे काही समागमासाठी श्रद्धाळू येतील त्यांची वाहने या ठिकाणी पार्क होतील अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे आश्रमातर्फे. त्याचप्रमाणे जे सेवेकरी आत्ताच्या घडीला या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचीसुद्धा वाहने आपण बघू शकतात की अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने या ठिकाणी उभी करण्यात आलेले आहेत. यावरून एक अंदाजा येऊ शकतो की पार्किंगची व्यवस्था जे काही येणारे सेवेकरी आहेत किंवा जे काही श्रद्धाळू आहेत त्यांच्यासाठी मुबलक प्रमाणात या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था होणार आहे. तर आत्ता आपण पार्किंग स्थळाचं जे काही मैदान आहे तिथे आहो आणि आपण बघू शकतात की सेवेकरी या ठिकाणी सेवा करताना दिसत आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूयात. सर नमस्कार. साहेबजी, सर काय सेवा बघत आहात आपण? सर जी संत रामपालजी महाराज यांच्या आश्रमात धवळपुरी इथं पूर्ण परमेश्वर कबीर साहेब यांच्या निर्वाण दिवस याचा कार्यक्रम समारोह होत आहे. त्या उपलक्षामध्ये इथं आम्ही या ग्राउंडमध्ये पार्किंग सेवेची व्यवस्था करतो आहे. पार्किंगची व्यवस्था आपण कशा प्रकारे करत आहात? सर पाहिलं तर एक अशी लेंथ आपण घ्यायची आहे आणि प्रत्येक जी कुठली गाडी येणार आहे त्या गाडीची सरळ व्यवस्था आणि त्याची निकासी पण आम्ही व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करून राहिलो इथं पार्किंगच्या माध्यमातून. धन्यवाद सर. जी सर. तर दर्शकांना आपण बघू शकतात की या ठिकाणी असं भव्य असं नियोजन करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी एक मोठं असं जुताघर बनवण्यात आलेलं आहे आणि जे काही श्रद्धाळू या ठिकाणी येतात समागमासाठी म्हणा सेवेसाठी तर त्यांची जी पादत्राणे आहेत, त्यांचे चप्पल आहेत, बूट असो, हेल्मेट असो, त्यांना ठेवण्याची सुद्धा या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे. या ठिकाणी आपण बघू शकतात की असे मोठे मोठे रॅक्स लावलेले आहेत, त्याच्यावर काही पिशव्या अशा या ठिकाणी मांडण्यात आलेल्या आहेत आणि टोकन सिस्टीमद्वारे या ठिकाणी ही सेवा चालू आहे. आणि पूर्णपणे ही सेवा कशी चालू आहे याचा आपण आढावा घेऊयात. सर नमस्कार. सर आपलं नाव काय? पंजाब दास. सर या ठिकाणी आपण काय सेवा बघत आहात? जुता सेवा. सर ही सेवा आपण कशी सांभाळतात? ही सेवा जे लोक येतात त्यांचे शूज जायला नाही पाहिजे कुठे म्हणून त्यांचे सांभाळून आम्ही ठेवत असतो. कशा पद्धतीने ठेवतात? हे टोकन पद्धतीने आम्ही या थैलीमध्ये त्यांचं हे टाकतो आणि आमच्याकडे हा टोकन असतो. हा टोकन त्यांना द्यायचा आणि तो टोकन दाखवल्यानंतर त्यांना वापसी करायच्या त्या. तर आपण बघू शकतात की या ठिकाणी जे सेवेकरी आहेत कशी सेवा देत आहेत. तर या ठिकाणी जी संपूर्ण जी सेवा आहे जे ती टोकन सिस्टीम द्वारे चालण्यात आलेली आहे आपण बघू शकतात. आणि जे काही सेवेकरी आहेत किंवा जे श्रद्धाळू आहेत त्यांचे जे चप्पल असो, शूज असो, अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी सांभाळून ठेवल्या जातात आणि ज्या प्रकारे ते माघारी जातात तर त्यांना ते टोकन परत दिल्यानंतर त्यांना ते परत देण्यात येतात. दर्शकांनो आता आपण आलेलो आहोत प्रणाम स्थळावर. या ठिकाणी आश्रमातर्फे एक प्रणाम स्थळ बनवलेलं आहे आणि या ठिकाणी संत रामपालजी महाराज आणि कबीर साहेब यांच्या मोठ्या मोठ्या प्रतिमा लावलेल्या आहेत आणि या ठिकाणी श्रद्धाळू जे मोठ्या भावेने नतमस्तक होत असतात. आपण बघू शकतात की या ठिकाणी काही श्रद्धाळू त्यांच्या गुरुजींचं दर्शन घेत आहेत. त्याचप्रमाणे आपण बघू शकतात की या ठिकाणी वेगळी व्यवस्था केलेली आहे भक्तांसाठी. ही वेगळी व्यवस्था केलेली आहे. आपण स्पष्ट अक्षरात इथे लिहिलेलं आहे भक्त व भाई यांच्यासाठी या ठिकाणी प्रणामस्थळ बनवलेले आहेत. आणि माझ्या उजवीकडे आपण बघू शकतात की या ठिकाणी माईंसाठी म्हणजे जे माता भगिनी आहेत
त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी प्रणामस्थळ असं वेगळं बनवलेलं आहे. दर्शकांनो, अगदी प्रणामस्थळाच्या बाजूलाच आपण बघू शकतात की या ठिकाणी पुस्तकालय सुद्धा आहेत. ज्या पुस्तकालयामध्ये संत रामपालजी महाराजांनी जी विविध भाषेमध्ये ज्यांचं जे ज्ञान, जे परमेश्वराचे गूढ रहस्य आहे ते मांडलेलं आहेत. वेगवेगळे असे पुस्तकं आहेत. आपण बघू शकतात की या ठिकाणी गीतेचा सार दिलेला आहे, भक्तिबोध आहेत, त्याचप्रमाणे गरिमा गीता की आहे, अंधश्रद्धा भक्ती खतराए जानसुद्धा आहे आणि ज्ञानगंगा हे प्रामुख्याने संत रामपालजी महाराजांचं हे मुख्य पुस्तक आहेत. हे जगभरात प्रसिद्ध आहेत आणि वेगवेगळ्या जे पण आज जे समाजामध्ये, जे आपल्या जगामध्ये जेवढ्या पण भाषा आहेत त्या विभिन्न भाषेमध्ये हे पुस्तक छापल्या गेलेलं आहेत आणि जनजनपर्यंत त्यांचं ज्ञान हे घराघरापर्यंत अगदी सहज पोहोचेल अशा प्रकारे या ठिकाणी हे पुस्तकालय या ठिकाणी निर्माण केलेलं आहे की जे श्रद्धाळू, जे भाविक या ठिकाणी येतील ते अगदी हे पुस्तक त्यांना सहज अवेलेबल व्हावं म्हणून या ठिकाणी हे पुस्तकालयाची निर्माण केलेले आहेत. त्याचप्रमाणे आपण बघू शकतात की संत रामपालजी महाराज आणि त्यांचं ज्ञानावर आधारित बरेचसे पोस्टर या ठिकाणी लावलेले आहेत आणि जे सेवेकरी आहेत, जे संत रामपालजी महाराजांचे अनुयायी आहेत, हे निःशुल्क या ठिकाणी निरंतर या ठिकाणी सेवा यांची चालू आहे. आणि आपण बघू शकतात की पुस्तकाची रचनासुद्धा किती विशिष्ट आणि सुंदर पद्धतीने या ठिकाणी केलेली आहेत, जेणेकरून कोणी पण आकर्षित होईल आणि सहजगत्या ते पुस्तक त्यांच्या हातात जाईल असं या ठिकाणी सेवा आश्रमातर्फे देण्यात येत आहेत. तर आपण बघू शकतात की या ठिकाणी विभिन्न अशी पुस्तकं आहेत आणि काही सेवादार सेवा देत आहेत. त्यांच्याशी आपण चर्चा करूयात. सर नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? सर माझं नाव धनंजय दास. सर आपण या ठिकाणी काय सेवा देतात? सर हे बुक स्टॉल आहे आमचा. इथं असं म्हणजे सेवा करतो आपण बुक स्टॉलची. म्हणजे सर ही जी काही पुस्तकं आहेत त्यांचे काही मूल्य आहेत का? जी सर, हे मूल्य आहे, कसं आहे, जास्त हे मूल्य आहे पण आपण प्रत्येकाला गुरुग्रह भेटावं म्हणून आपण फक्त 20 रुपये किंमत लावली आहे एका पुस्तकाची. फक्त 20 रुपयामध्ये? जी धन्यवाद सर. जी धन्यवाद. जसं जसं आपण पुढे जात आहोत आपण बघू शकतात की या ठिकाणी एक सुविधा दिलेली आहे आश्रमातर्फे फर्स्ट एडची, म्हणजे जे प्राथमिक उपचार आहेत, जे काही श्रद्धाळू या ठिकाणी किंवा सेवादार या ठिकाणी येतात त्यांच्यासाठी जी प्राथमिक उपचार आहेत, औषधी उपचार आहेत या ठिकाणी सहज उपलब्ध व्हावेत ही सुद्धा आश्रमातर्फे काळजी घेण्यात आलेली आहे. आपण बघू शकतात की बऱ्या नाना तऱ्हेच्या या ठिकाणी टॅबलेट्स दिलेल्या आहेत. बघा आपण बघू शकता वेगवेगळे जे साथीचे रोग असो किंवा साधे सर्दी खोकली असो, जे प्राथमिक जे गरजा आहेत, कोणाला एखादी जखम झाली त्याला फर्स्ट एड, आयोडीन असो, मलमपट्टी करायची असेल तर ह्या सगळ्या सुविधा आश्रमातर्फे निरंतर अशा आणि निःशुल्क या ठिकाणी देण्यात येत आहेत. आपण बघू शकता की माझ्या पाठीमागे एक मोठासा असा बोर्ड लावलेला आहे, शंका समाधान. तर या ठिकाणी जे आहे, जे श्रद्धाळू, जे भाविक आज या आश्रमामध्ये येतात वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न घेऊन येतात की ही भक्तिविधी काय आहे, हे ज्ञान काय आहे, संत रामपालजी महाराज आज समाजाला काय शिकवण देत आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टीची जी माहिती आहेत ते त्यांच्या ज्या मनामध्ये जे शंका आहे त्या शंकेचं पूर्णपणे या ठिकाणी समाधान करण्यासाठी संत रामपालजी महाराजांचे जे सेवेकरी आहेत हे उपस्थित आहेत. आपण बघू शकतात की कसे भाविक या ठिकाणी येतात आणि आपापल्या शंकेचं समाधान या ठिकाणी करून घेतात. आपण बघू शकतात की या ठिकाणी काही सेवेकरी सेवा करताना दिसत आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूयात. सर नमस्कार. सर आपलं नाव? माझं नाव प्रकाश अण्णाप्पा मुळे. सर आपण या ठिकाणी जे काही श्रद्धाळू येतात त्यांचं समाधान आपण कशा प्रकारे करतात? सद्गुरूंनी दिलेलं ज्ञान पहिला महत्त्वाचं, त्याचप्रमाणे परमात्म्याने दिलेल्या ज्ञानाप्रमाणे 4 वेद, नंतर गीता, 18 पुराण, त्याच्यामध्ये शास्त्राच्या आधारे जे काय ज्ञान दिलेलं आहे आणि परमात्म्याने त्या मार्गदर्शन केलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही त्यांच्या शंका दूर करण्याचा प्रयत्न करतो. सर त्यांच्या एकदा शंकेचं जर समाधान झालं तर पुढची प्रक्रिया काय आहे? त्याची पुढची प्रक्रिया अशी आहे, हा नाम दीक्षा घेतल्यानंतर त्यांनी काही नियमात राहिलं पाहिजे. त्याचे 11 नियम आहेत. ते 11 नियम त्यांना वाचून दाखवतो, समजावून सांगतो. त्याच्यावर त्यांच्या शंका असतील त्याच्यावर आम्ही चर्चा करतो. त्यांच्या शंका दूर झाल्यानंतर त्याचा जो फॉर्म आहे तो फॉर्म भरून देतो. फॉर्म भरल्यानंतर त्यांना नामदीक्षा दिली जाते. नामदीक्षेसाठी काही राशी घेतल्या जाते का? परमात्म्याच्या दयेनं अख्ख्या भारतामध्ये असा एकच संत आहे किंवा ही संस्था आहे की तिथं एकही नया पैशाचं देवाणघेवाण नाही, निःशुल्क नामदीक्षा दिली जाते. तिथं कुठल्याही पैशाची अपेक्षा नाही. या बदल्यात त्याला भक्ती करण्यासाठी पुस्तक, कार्ड आणि साहित्य सगळं मोफत दिलं जातं. धन्यवाद सर. सत्साहेब. दर्शकांनो आपण बघू शकतात की या ठिकाणी संत रामपालजी महाराजांकडनं निःशुल्क नामदीक्षेची सोयसुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहेत. आपण बघू शकतात
जे काही श्रद्धाळू येतात त्यांच्या जे काही शंका असतात त्या शंकेचं पूर्णपणे निरसरण होतं आणि त्यानंतरच ते संत रामपालजी महाराजांकडनं मोफत निशुल्क नामदीक्षा घेतात. तर दर्शकांना आपण बघू शकतात की या ठिकाणी माझ्या पाठीमागे बरेचसे जे संत रामपालजी महाराजांचे जे भाविक आहेत, जे सेवेकरी आहेत, हे मोठ्या संख्येने या ठिकाणी सेवा देत आहेत. आपण बघू शकतात की या ठिकाणी मॅट आथरायची सेवा या ठिकाणी चालू आहेत आणि याच्यावरून आपण अंदाजा घेऊ शकतो की किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे श्रद्धाळू आहेत या महासमागासाठी येण्याची दाट शक्यता या ठिकाणी दिसून येत आहे. दर्शकांना आपण बघू शकतात की या ठिकाणी असा मोठा असा पंडाल या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे आणि हा पंडाल असा भव्य पंडाल आहे. आपण बघू शकतात की किती मोठ्या प्रमाणात हा विस्तारलेला आहे. आपण बघू शकतात की या ठिकाणी जे सेवेकरी आहेत किंवा जे श्रद्धाळू आहेत, येणारे श्रद्धाळू आहेत, या समागमासाठी येणारे श्रद्धाळू, त्यांच्यासाठी जी राहण्याची आणि झोपण्याची या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पंडालच्या त्या पलीकडे जे आहे पुढचा जो पोर्शन आहे तिथे एक दरबार साहेबची निर्माण केलेला गेलेला आहे. दरबार साहेबमध्ये संत रामपालजी महाराजांचे जे सत्संग आहेत ते सत्संग होत असतात. त्याचप्रमाणे जे विविध आध्यात्मिक कार्यक्रम या ठिकाणी पार पडले जातात. तर आत्ता आपण मुख्य पंडालमध्ये आहोत आणि या ठिकाणी आपण बघू शकतात की काही सेवेकरी सेवा करताना दिसत आहेत आणि हे बघितलं तर आपण तिन्ही साईडला असं फ्रेम केलेलं आहे, स्टीलची फ्रेमिंग केलेली आहे आणि त्याला एक पांढरा पडदा असं या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. त्याचप्रकारे या ठिकाणी टेबलची रचना केलेली आहे. या ठिकाणी काहीतरी सेवा चालू आहे आणि जी काही या ठिकाणी समागम होणार आहे त्याची ही पूर्वतयारी या ठिकाणी दिसून येत आहे. तर आपण या ठिकाणी बघू शकतात की या ठिकाणी वेल्डिंगची सुद्धा सेवा चालू आहे आणि जे महासमागमासाठी जे काही मोठे मोठे बॅनर लावण्यात येणार आहेत त्यासाठी जी फ्रेमवर्क आहे त्याची वेल्डिंगची सेवा या ठिकाणी निरंतर चालू आहेत. तर मगाशी आपण बघितलं की त्या ठिकाणी वेल्डिंगची सेवा चालू होती. ते जे काही फ्रेम बनवत होते त्या फ्रेमवर हे असे मोठे मोठे बॅनर या ठिकाणी लावण्यात येत आहेत, चिटकवण्यात येत आहेत आणि हे सगळे फ्रेम ह्या संपूर्ण अशा पंडाल परिसरामध्ये लावण्यात येणार आहेत आणि यावरून अंदाजा येतो की किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जी सेवा आहे ही निरंतर चालू आहे. तर आपण बघू शकतात की या ठिकाणी काही सेवेकरी सेवा करताना दिसत आहेत आणि या ठिकाणी फुलांच्या माळा या ठिकाणी ओढण्यात येत आहेत. तर या सेवेकऱ्यांशी आपण चर्चा करूयात आणि जाणून घेऊयात की कशासाठी हे सेवा करतात. सर नमस्कार. नमस्ते सतसाहेब भाऊजी. सर आपण काय सेवा बघत आहात? मी डेकोरेशनची सेवा बघत आहे. तर या ठिकाणी आपण बघू शकतात की जे सेवेकरी आहेत या ठिकाणी जी डेकोरेशनची सेवा आहे या ठिकाणी बघत आहेत. जो येणारा महासमागम आहे 27, 28, 29 जानेवारी रोजी जो कबीर साहेबांचा निर्वाण दिवस या ठिकाणी संत रामपालजी महाराजांच्या सान्निध्यामध्ये साजरा केला जाणार आहे त्यासाठीची जी तयारी आहे या ठिकाणी करण्यात येत आहे. दर्शकांनो आता आपण भंडारगृहामध्ये आहोत. आपण बघू शकतात की या ठिकाणी जे भंडाऱ्यासाठी लागणारी जी सामुग्री आहे त्याचं हे या ठिकाणी स्टोरेज केले गेलेलं आहे. आपण बघू शकतात या ठिकाणी जे देशी तूप आहेत त्याचे मोठे मोठे असे डबे लावलेले आहेत. आपण बघू शकतात किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तूप आलेलं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी साखरेचे बोरे या ठिकाणी दिसत आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्या गोण्या याच्यामध्ये तांदूळ आहेत, चांगलं तांदूळ आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण बघू शकतात की या ठिकाणी मसाले आहेत, जे काही जे भंडाऱ्यासाठी जे मसाला लागणार आहे त्या मसाल्याचे पॅकेट्स आणि या गोण्या भरून या ठिकाणी मसाले आहेत. या ठिकाणी मिरची आहे, या ठिकाणी धनिया आहे, त्याचप्रमाणे हा मसाला आहे आणि साखर आहे आणि जे काही धनधान्य आहे या ठिकाणी मोठ्या मुबलक प्रमाणात या ठिकाणी साठा केलेला आहे. या ठिकाणी सेव पण दिसत आहेत. आपण बघू शकतात मोठ्या प्रमाणात साठा या ठिकाणी करण्यात आलेला आहे. जे सेवेकरी आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूयात आणि जाणून घेऊयात की हा जो संपूर्ण समागम आहे त्याच्यासाठी काय काय तयारी केली गेलेली आहे. नमस्कार सर. सतसाहेब. सर आपलं नाव? दादाराव दास. सर या ठिकाणी आपण काय सेवा बघत आहात? माझ्याकडे भंडारीची पूर्ण सेवा आहे. हे सांभाळावं लागतात आम्हाला. 3 दिवसाचा कार्यक्रम राहतात तर 3 दिवसाच्या सेवेसाठी पूर्ण अन्नधान्य, कडधान्य, सब्जी जे काही लागणार आहे सर्व वस्तू ते सर्व सांभाळणं माझ्याकडे आहे. म्हणजे तुम्ही स्टोअर इन्चार्ज आहात का? स्टोअर इन्चार्ज असल्यामुळे हेच माझ्याकडे दिलेलं आहे. या ठिकाणी काय काय मसाले आलेत? आमच्याकडे सर्व मसाले म्हणजे गरम मसाला, ठंडा मसाला, सब्जी मसाला, कांदा मसाला, जिरा पावडर, धनिया पावडर, लाल मिरची पावडर, रामरस सब आम्ही राम या नावाने आम्ही चिनी राम, चाय राम, बेसन राम, आम्ही सर्व वस्तूला आम्ही राम हा शब्द जोडतो. तर आपण बघू शकतात की या ठिकाणी एक मोठी अशी संकल्पना आणि सुंदर अशी संकल्पना बघायला मिळते की प्रत्येक जे काही खाद्यपदार्थ आहे त्याच्यापुढे एक राम असं संबोधलं जातं. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये राम आहे यातून हे निदर्शनात दिसून येतं. भंडारघरामध्ये अन्नधान्याबरोबरच भाजीपालासुद्धा मुबलक प्रमाणात या ठिकाणी आणलेला आहे. आपण बघू शकतात की या ठिकाणी वांग्यांचे किती मोठे बॅग्स या ठिकाणी लावलेले आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी लसूण आहे, या ठिकाणी गाजरसुद्धा आहे. माझ्या पाठीमागे आपण बघू शकता की कांदे आणि बटाटेसुद्धा या ठिकाणी ठेवलेले आहेत.
लिंबूसुद्धा या ठिकाणी कापून ठेवलेला आहे, लसूणसुद्धा या ठिकाणी सोलून ठेवलेलं आहे, त्याचप्रमाणे मिरच्यासुद्धा या ठिकाणी दिसत आहेत आणि पाठीमागे काहीतरी कॅरेट्समध्ये बटाटे वगैरे दिसत आहेत. तर भरपूर मोठ्या मात्रेमध्ये या ठिकाणी जे काही अन्नधान्य असो किंवा भाजीपाला असो हे पूर्णपणे आश्रमातर्फे पुरवला जात आहे. ही जी पूर्ण तयारी आहे की येणारा समागम हा व्यवस्थित प्रकारे या ठिकाणी साजरा केला जाईल आणि कुठल्या प्रकारची गोष्टीची कुठल्याही प्रकारची कमतरता या ठिकाणी होणार नाही याची काळजी आश्रमातर्फे घेण्यात आलेली आहे. भंडारगृहामध्येच एका बाजूला आपण बघू शकता की किती मोठा स्पेस या ठिकाणी निर्माण करण्यात आलेला आहे. आपण बघू शकतात की या ठिकाणी शेगड्या बनवण्यात आलेल्या आहेत आणि शेगड्यांवर किती मोठ्या मोठ्या कढया या ठिकाणी मांडण्यात आलेल्या आहेत आणि आपण बघू शकतात की या ठिकाणी बुंदीची सेवा चालू आहे. आपण बघू शकता की कशाप्रकारे या ठिकाणी बुंदी तळल्या जाते आहेत. ती तळून झाल्यानंतर या ठिकाणी पाकामधून ती काढल्या जाते आणि बुंदीचा प्रसाद या ठिकाणी बनत आहे. आपण बघू शकतात की मोठा असा हा पंडाल बनवण्यात आलेला आहे. आपण बघू शकतात की कापडी पंडाल या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे. हा जो मंडप आहे हा महाराष्ट्राची शान आहे. महाराष्ट्रामध्ये असेच मोठे मोठे मंडप बनवले जातात. कुठलाही समारंभ असो, कार्यक्रम असो, तर यातून हे या ठिकाणची संस्कृती जपण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे की जी महाराष्ट्राची माणसं आहेत त्यांना आपलापणा वाटला पाहिजे म्हणून या मंडपाची या ठिकाणी निर्मिती करण्यात आलेली आहेत. आपण बघू शकतात की या ठिकाणी भंडाऱ्याची व्यवस्था किती छान प्रकारे करण्यात आलेली आहेत. एका साईडला जे आहे पुरुषांसाठी या ठिकाणी भंडाऱ्याची व्यवस्था करण्यात आलेली आहेत आणि डाव्या साईडला जर बघितलं आपण तर या ठिकाणी जे माता भगिनी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा भंडाऱ्याची व्यवस्था करण्यात आलेली आहेत. सुख समाधान या ठिकाणी आपल्या भोजनातून घेण्याचा प्रयत्न करत या ठिकाणी दिसत आहे. तर या ठिकाणी आपण बघू शकतात की महिलांचं हा भंडारा घर आहे. या ठिकाणी महिला जे आहेत ते भोजन करत आहेत आपण बघू शकतात आणि हा एक मोठा असा टेबल लावलेला आहे आणि बरेचसे त्या ठिकाणी असे बादल्या ठेवलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे पक्वान्न त्या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि काही सेवेकरी महिला सेवेकरी या ठिकाणी सेवा देताना दिसत आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूयात. नमस्कार, आपलं नाव? नेहा दासी. या ठिकाणी आपण काय सेवा बघत आहात? भंडारा पोरोसने की. या ठिकाणी जे सेवेकरी आहेत महिला सेवेकरी या किती सेवेकरी या ठिकाणी आलेल्या आहेत? इथे 60 सेवेकरी एक जिल्हे का. एका जिल्ह्यातून 60 सेवेकरी. संपूर्ण याची व्यवस्था बघण्यासाठी किती महिला सेवेकरी या ठिकाणी आलेल्या आहेत? भरपूर आलेले आहेत. ते सगळे सेवा सांभाळतात. मोठ्या मात्रेमध्ये सेवेकरी आलेले आहेत. धन्यवाद. सत्साई. तर आपण बघू शकतात की या ठिकाणी जे महिला भंडाऱ्यासाठी छान व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि जे सेवेकरी आहेत हे पूर्ण जिल्ह्यातून आले म्हणजे पूर्ण राज्यातून आलेले आहेत. राज्याच्या बाहेरचे पण काही सेवेकरी आहेत आणि संपूर्ण जे महाराष्ट्र राज्य आहेत त्यात वेगवेगळे जे काही जिल्हे आहेत, जे काही तहसील आहे, ते संपूर्ण तहसील जिल्ह्यामधून हे महिला सेवेकरी या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणी त्यांनी अशी शिफ्ट केलेली आहे. 2-2 तासाची सेवा देत आहेत. प्रत्येक जिल्ह्याच्या काही 60 ते 70 महिला एका टायमाला 2 तास या ठिकाणी सेवा देत आहेत. या ठिकाणी आपण बघू शकतात की जे वयोवृद्ध महिला आहेत त्यांच्यासाठी सुद्धा भोजनाची चांगली व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. या ठिकाणी व्हीलचेअरवर बसून काही महिला जे आहेत ज्या आजारी आहेत, वृद्ध आहेत, त्यासुद्धा या ठिकाणी भोजन करत आहेत. त्याचप्रमाणे ज्यांना बसण्याला उठायला प्रॉब्लेम आहे त्यासुद्धा महिला या ठिकाणी बसलेल्या आहेत आणि बसूनसुद्धा भोजनाची या ठिकाणी जे काही टेबल आणि खुर्चीवर सुद्धा व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. संत कबीर साहेबांचा 508वा जो निर्वाण दिवस आहे त्याचं औचित्य साधून संत रामपालजी महाराजांच्या सान्निध्यामध्ये सतलोक आश्रम ढवळपुरी, जिल्हा अहिल्यानगर, महाराष्ट्र या ठिकाणी जो महासमागम होणार आहे, जो महासमागम हा 27, 28, 29 जानेवारी 2026 रोजी साजरा होणार आहे आणि त्यानिमित्त ज्या आश्रमामध्ये जी तयारी ही आपण पूर्णपणे बघितली. तयारी करताना असताना आपण बघितलं की या ठिकाणी काय काय सुविधासुद्धा या तयारीच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात येणार आहे. जे भाविक, जे श्रद्धाळू मोठ्या आस्थेने संत रामपालजी महाराजांच्या या आश्रमामध्ये येणार आहेत आणि त्यांना खऱ्या अर्थाने संत रामपालजी महाराजांचं ज्ञान कुठे ना कुठे आवडलेलं असेल किंवा त्यांना कुठे ना कुठे त्याच्याबद्दल आस्था आहे, जाणून घ्यायचं आहे, असे जे श्रद्धाळू आज संत रामपालजी महाराजांच्या आश्रमामध्ये येतील त्यांच्यासाठी आश्रमातर्फे खूप आणि छान अशी सुविधा या ठिकाणी बनवण्यात आलेली आहेत. आपण बघू जसं आम्ही दाखवलं आपल्याला की भंडाराघर असो, पंडाल असो, त्याचप्रमाणे शौचालयाची व्यवस्था असो आणि जे काही संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आहे त्याच्या प्रचारासाठी जे काही पुस्तकांचे जे काही स्टॉल आहे, प्रणामस्थळ आहे, या सगळ्या गोष्टींचा आपण आढावा घेतला आणि यातून एक आपल्याला आपण बघू शकतात की जे येणारे जे भाविक आहेत, जे श्रद्धाळू आहेत त्यांची किती चांगल्या प्रकारे या ठिकाणी व्यवस्था होईल याची खात्री आश्रमातर्फे घेण्यात आलेली आहे. तर दर्शकांनो, आपण बघितलं की संत रामपालजी महाराजांच्या सान्निध्यामध्ये
संत कबीर साहेबांचा 508वा निर्वाण दिवस 27, 28, 29 जानेवारी 2026 रोजी साजरा होणार आहे. आणि साजरा होणार जे ठिकाण आहे ते सतलोक आश्रम ढवळपुरी, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी साजरा होणार आहे. तर जे आश्रम आहे संत रामपालजी महाराजांचं, या आश्रमामध्ये लाखोच्या संख्येने भाविक येण्याची शक्यता आहेत. या ठिकाणी महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण जगभरातून भाविक येणार आहेत अशी या ठिकाणी संभावना आहेत. आणि त्याचाच एक अंदाज घेऊन या ठिकाणी आश्रमातर्फे तयारी करण्यात आलेली आहेत. या तयारीवरून दिसतं आहे की कुठले जी श्रद्धाळू या ठिकाणी येतील त्यांना कुठल्या प्रकारची असुविधा होणार नाही याची पूर्णपणे काळजी आश्रमातर्फे घेण्यात आलेली आहेत. म्हणजे प्रामुख्याने जे सेवेकरी आहेत ते सेवा देताना अतिशय आनंदी होते, त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद होता, प्रफुल्लित वातावरणात त्यांच्या सेवा करत होते आणि कुठेही त्यांच्या चेहऱ्यावरचा थकवा जाणवत नव्हता. आणि जे सेवा करताना त्यांना जो प्रसन्नता त्यांच्या मनामध्ये होती, हे सगळं त्याचं जेव्हा आम्ही त्यांना कारण विचारलं तेव्हा ते सांगत होते की ही सगळी ऊर्जा ही केवळ त्यांच्या गुरुकडून संत रामपालजी महाराजांकडून त्याला मिळते. धन्यवाद.